मी स्ट्रॉच्या अगदी मध्यभागी बांधला आहे. मध्यभागी बांधलेल्या दोऱ्याला पकडून उंचावर धरले असता स्ट्रॉ जमिनीला समांतर राहील याची काळजी घ्यायची हा. स्ट्रॉच्या दोन्ही बाजूस साधारणतः 1 इंच जागा सोडून टाचण्या अर्ध्यापर्यंत टोचूयात. हा बोल वैष्णवी. सर जमिनीला समांतर म्हणजे काय? वैष्णवी, जमिनीला समांतर म्हणजे तो स्ट्रॉ बरोबर आडव्या रेषेत राहील अशा तऱ्हेने उंचावर धरायचा आहे. अच्छा होय, समजलं सर मला. पण सर मला कळालंच नाहीये. ठीक आहे, मी सांगतो. लक्ष देऊन ऐका बरं. काही दुकानदाराकडे किंवा आठवडी बाजारामध्ये भाजी विकणाऱ्या व्यक्तीकडे असणारा तराजू तुम्ही पाहिलात का? हो सर. त्या तराजूचा काटा मध्यभागी असल्यावर तो तराजू जमिनीला समांतर असतो. त्याच पद्धतीने आपल्याला स्ट्रॉ आडव्या रेषेत सरळ असावा. समजलं का तुम्हाला? हो सर, समजलं. वैष्णवी, तुझ्याकडील 2 सारख्या आकाराचे फुगे आण बरं इकडे. हो सर. आले. वैष्णवी, या फुग्यांना तोंडाशी दोरा बांध बरं. हो सर. वैष्णवी, आता हे दोन्ही फुगे स्ट्रॉच्या दोन्ही बाजूस असलेल्या टाचण्यांना अडकव. हो, अडकवते सर. मुलांनो, आता तुम्हाला काय दिसतंय? तराजू दिसतोय सर. पल्लवी, तुझ्याकडील हा फुग्यामध्ये हवा भरून फुगा फुगव बरे. हो सर, आता फुगवते. आता हा फुगवलेल्या फुगाच्या तोंडाशी घट्ट गाठ मार बरे. फुग्याची हवा बाहेर जाणार नाही. हो सर. बांधली ना? हो सर. आता स्ट्रॉला अडकवलेल्या 2 फुग्यापैकी पल्लवी एका बाजूचा फुगा अलगद काढून घे आणि त्या जागेवर फुगविलेला फुगा अडकव बरं. ठीक आहे सर. आता तुम्हाला काय दिसतंय बरं? सर. हा वैष्णवी, तू सांग काय दिसतंय ते. सर, ज्या बाजूला फुगवलेला फुगा अडकवला आहे ती बाजू खाली गेली आहे आणि ज्या फुग्यात हवा भरलेली आहे ती बाजू वर आहे. शाबास, खूप छान, अगदी बरोबर सांगितलंय. सर, पण असं काय झालं? हवा भरलेला फुगाच का खाली गेला आणि हवा न भरलेला